कौन थे? उनका तरह हो रहा है ना बर्फतार से, हमें तो कोई दिक्कत नहीं है। हम तो अभी लाए 5 नहीं लाएंगे, बड़ा सा लाऊंगा मैं, ये पूरे गली में घुमा करेंगे 20-25 पूरा त्रिनगर घुमाऊंगा मैं। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, हिंदू राष्ट्रामध्ये नेमकं आपल्याला काय काय पाहावं लागणार आहे याची झलक तुम्ही बघत असालच। इतक्यात काही व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत। नॉर्थमधले हे व्हिडिओ आहे आणि या ठिकाणी लोकांनी चक्क डुक्कर पाळलेलं आहे आणि हे डुक्कर यांनी खरं म्हणजे आपल्या घरात पाळलेलं आहे। काही लोकांनी हे डुक्कर आपल्या घराच्या बाहेर पिंजऱ्यामध्ये ठेवलं होतं। हा एक व्हिडिओ तुम्ही बघत असाल ज्याच्यामध्ये ही महिला या डुकराची जणू काही एक छोटं बाळ आहे तसं त्याचा लाड करत आहे, छातीवर घेऊन कुरवाळत आहे, त्याच्यासोबत गप्पा मारत आहे, ओमा सोमा काहीतरी नाही का। तर अशा प्रकारे लाड करत आहे। हे सगळं ठीक आहे, प्राणीप्रेम एक वेळ असू शकतं, पण हे लोक डुक्कर पाळण्यामागचं कारण काय आहे तुम्हाला माहिती आहे? ह्याच्या मागचं कारण आहे तो म्हणजे मुस्लिम द्वेष। मुस्लिमांना डुक्कर हे निषिद्ध असतं असं ऐकण्यात येतं आहे। आता ते का निषिद्ध आहे मला माहिती नाही, खरं तर त्या प्राण्यामध्ये काय दोष नाही आहे, पण फॉर एक्झाम्पल मुस्लिमांना डुक्कर बघायचं नसतं म्हणून मग त्यांना रोज डुक्कर बघता आलं पाहिजे म्हणून काही लोकांनी चक्क आपल्या घराच्या बाहेर पिंजऱ्यामध्ये डुक्कर बांधून ठेवलं की चला इथून जाताना रोज डुक्कर तुम्ही बघा। चक्क ही महिला असं म्हणाली क्योंकि उनको ये चीज़ अच्छा नहीं लगता देखना, इसलिए हमने बाहर रखा है, कि उनको थोड़ा एलर्जी। किती पराकोटीचा द्वेष आहे हा। बरं, डुक्कर हा यांनी पिंजऱ्यामध्ये बांधल्याच्या नंतर काय झालं तर काही दिवसानंतर ते डुक्कर तिथे मरून गेलं। कारण अहो ते डुक्कर आहे, डुक्कराचं कशा ते मुसंड्या मारत असतं, सकाळी उठल्या उठल्या त्याला असा उकंडा पाहिजे असतो, घाण पाहिजे असती। आमच्या गावामध्ये तर चक्क हागणदारी मुक्त करायसाठी गावाला माझ्या वडिलांनी डुकरं आणले होते, त्याचे 10-12 डुकरं झाले, 20-25 झाले। ते रोज सकाळी लोक जे जातात रस्त्यानी ती घाण पूर्ण साफ करतो डुक्कर। तर हे डुकराचं स्वभाव आहे आणि असा डुक्कर लोकांनी घरात पिंजऱ्यात पाळला। आता त्याला रोज मुसंड्या मारायच्या असतात त्या सगळ्या घाणीमध्ये, त्या पिंजऱ्यामध्ये कुठे मारायला मिळणार आहे? त्याचं पूर्ण जी इकोसिस्टीम आहे ती त्याला मिळाली नाही आणि ते तिथं मरून गेलं। आणि मग आता ही मीडिया रिपोर्टर ही जी दिसते तुम्हाला रिपोर्टर ही तिथे गेली आणि त्यांनी बाईट घेतलं की तुम्ही का असं ठेवलं। आणि म्हणजे थोडक्यात हे जे काय चाललेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांना मानसिक गुलाम का म्हटलं हे आत्ता मला कळतं आहे की मला असं वाटलं नव्हतं। आणि मी तुम्हाला सांगते, लिहून ठेवा, याची लाट येऊ शकते। जसं कुणालाही वाटलं नाही की गायी या मंदिरामध्ये दिसायला लागतील, ठीक आहे। गायीची गावाकडे दिवाळीला पूजा होत असते हे मला माहिती आहे आणि गाई ढोरं गुरं यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून आम्ही दरवेळेला दिवाळीनंतर एक दिवस येतो तेव्हा गाईला नैवेद्य वगैरे दाखवलं जातं, ते काय काहीतरी खास खायला केलं जातं। इथपर्यंतच आम्हाला माहिती होतं, पण नंतर जेव्हापासून 2014 पासून हे सगळं आलं याच्यानंतर तुम्हाला मंदिरांमध्ये गायी बांधलेल्या दिसत असतील। काही मंदिरामध्ये चक्क लोकांनी गायी बांधल्या, दिवसभर ती गाय बांधून असते आणि तिथे लिहिलेलं असतं की या गाईला खाद्य म्हणून तुम्ही 10-10 रुपये द्या, 25 रुपयाचं खाद्य गाईसाठीचं म्हणून। मग लोकांना असं वाटतं चला गाईला खायला मी काहीतरी देतोय म्हणजे पुण्याचं काम करतो म्हणून लोक तिथे पैसे टाकतात है ना। कोणी म्हणतं नाही माझ्याकडून 50 रुपयाचं घ्या, काही 500 रुपयाचं खाद्य, फक्त पैसे टाकतात त्यांच्या नावाने खाद्य नंतर देणार म्हणून। यांना अक्कल तरी आहे का? ह्या प्राण्यांना नैसर्गिक वातावरण लागतं। खाली तुमच्या त्या टाईल्सवर दिवसभर तुम्ही गायी तिथे उभ्या करतात, त्यांचे पाय असे फाकून इजा होते, त्याला मरून जातात नंतर, पण तुम्हाला त्याची पडलेली नसते। यांना फक्त एवढं असं वाटतं की म्हणजे इतकं मूर्ख बनवलेलं आहे की लोक काहीही करायला लागले। जसं की या बाईने डुकराला गोदीत घेतलं। आता ते हे कुठून सुरू झालं? ते हे महाराष्ट्रातूनच सुरू झालेलं आहे। चांगल्या गोष्टी अनेक महाराष्ट्रातून सुरू झालेल्या आहे। स्वातंत्र्याची चळवळ महाराष्ट्रातून सुरू झालेली आहे। राजगुरूसारखा फाशीवर गेला माणूस या देशाला स्वतंत्र करण्यासाठी। आणि ह्याच महाराष्ट्रामधून नितेश राणे मागच्या वर्षी असं म्हटले होते की आपल्याला वराह जयंती साजरी करायची आहे, कारण की हा एक वराह अवतार आहे म्हणून। आता ऑलरेडी खूप जयंत्या, खूप सणवार सुरू आहेत ना, समाजाला पुढे नेण्याचं काहीतरी बोला। तिकडं त्या नासानी जवळपास 4 लाख किलोमीटर लांब
आर्टेमिस नावाचं यान पाठवलं. कधीही मनुष्य पोहोचला नाही त्या ठिकाणी पाठवलं. तिथून आपण चंद्राचे फोटो काल परवा पाहिले असतील. एकीकडे तिकडे ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. कुठे कुठे जाता येईल, जगामध्ये काय आहे, विश्वात काय आहे याचा शोध घेत आहेत काही लोक. आणि दुसरीकडे आपल्याकडे भोंदूबाबाच्या पायाजवळ मेंदू गहाण ठेवणारे लोक, वराह काहीतरी अवतार आहे म्हणून गोदीमध्ये खेळवणारे लोक, त्याला काहीतरी खाऊ घालवणारे लोक. हे बघून मला असं वाटतं की जगामधले खरंच ज्यांना मॅच्युरिटी आहे ना, असे लोक हळहळत असतील की आपण ह्युमन काइंडमधून म्हणून कुठे जात आहोत आणि कुठे नेत आहोत या समाजाला. अरे तुम्हाला वराहाची पूजा करायची, करा ना घरामध्ये, चित्र काढा. हे काय प्रकार आहे? महात्मा फुलेंनी लिहून ठेवलं. हे जे सगळे अवतार वगैरे आहेत ना, हे आपल्याला गुलाम बनवण्यासाठी गोष्टी आणलेल्या आहेत. महात्मा फुलेंचं गुलामगिरी नावाचं पुस्तक तुम्ही नक्की वाचा. परवा त्यांचा जन्मदिवस आहे. गुलामगिरीमध्ये यांनी हे सगळे अवतार, म्हणजे इवन नरसिंहाचा अवतार हा सुद्धा कसा इथल्या मूल निवासींना मारण्यासाठी यांनी कल्पना केलेल्या आहेत. ज्या नरसिंहाने इथल्या हिरण्यकश्यपूला, इथल्या मूळच्या व्यक्तीला मारून टाकलं, इथे राज्य घेतलं, इथली जमीन हडप केली, त्याला तुम्हाला देव म्हणून कसं सांगितलं, कासवला अवतार का म्हणतायत हे लोक, वराह वगैरे हे सगळे. त्यांनी तर वराहाविषयी तर असं लिहिलं आहे की जसं डुक्कर एखाद्या जमिनीमध्ये मुसंड्या मारतो, तसं मुसंडी मारणारा कोणीतरी बाहेरचा आक्रमण करता आला. याच्या आर्यांच्या टोळ्या भारतामध्ये आलेल्या आहेत. याच्यापैकी एक जो अशा प्रकारे मुसंड्या मारत होता म्हणून त्याला वराह म्हणून, आणि मग ते काहीतरी सगळं ते कहाणी त्यांनी गुलामगिरीमध्ये सांगितलेलं, ते तुम्ही वाचून घ्या. हे अशा प्रकारे आपल्या सगळ्यांना गुलाम करून ठेवलेलं आहे. ऑलरेडी 33 कोटी देव खूप होते ना, आता हे नवीन. बरं, याचा उद्देश काय आहे? नाही, त्या बाईंनी जर म्हटलं असतं की नाही मला मनापासून दया वाटते, प्रेम वाटतं त्या प्राण्याविषयी आणि म्हणून मी मानते, पण नाही, त्यांच्या मनामध्ये कुठला तरी छान सात्विक पॉझिटिव्ह भाव दिसला का हो? नाही. त्यांना त्रास होतो ना म्हणून मी ठेवणार. अरे हे असा कुत्सितपणा करणं बंद करा. भारतातल्या सगळ्याच जाती धर्मातल्या लोक, इवन मुस्लिमांनी सुद्धा, हिंदूंचा द्वेष जर तुमच्या मनामध्ये असेल थांबवा. ख्रिश्चनांनी थांबवा, हिंदूंनी पण. हे जर का आपण केलं तरच हा देश पुढे जाईल. स्वामी विवेकानंद, मी इतक्यात वाचत होते, माझ्या लक्षात आलं. स्वामी विवेकानंद काय म्हणतात की बायबल, कुराण आणि भगवद्गीता यांना सगळ्यांना सोबत घेऊन, तिन्ही गोष्टींना सोबत घेऊनच आपण देशाचा विकास करू शकतो. या तिन्ही धर्मातले जे आज लोक इथे आहेत ते एकत्र आले, त्यांनी द्वेष काढून टाकला तरच आपण पुढे जाऊ म्हणतात. शाळा, शिक्षण द्या. यांना विचारलं की सगळ्यात जास्त, सगळ्यात प्राथमिकतेने काय करायला पाहिजे देशासाठी, ते म्हणतात शिक्षण द्या. संन्याशांनी काय करावं असा प्रश्न विचारला, स्वामी विवेकानंद म्हणतात संन्याशांनी गावागावांमध्ये जावं आणि जनतेला पृथ्वीचा गोल दाखवून जगामध्ये किती देश आहे, कुठे काय कसं आहे, कुठला समुद्र आहे हे सांगावं, विज्ञानातल्या गोष्टी सांगाव्या. संन्यासांनी हे करावं म्हणून सांगतात स्वामी विवेकानंद. आणि आजचे संन्याशी आपल्या सगळ्या या लोकांना इतक्या भाकडकथांमध्ये अडकवून ठेवत आहे की त्याला तोड नाही. मी परत परत सांगते, सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे, सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे मेडिटेशन, ध्यान. हे तुम्हाला आयुष्यात कधी ना कधी करेल. जर तुम्हाला खरंच काहीतरी बाबा मला देवाचं कोणाचं तरी स्मरण करायचं आहे, कोणाचं तरी भक्ती करायची आहे ना, डोळे मिटून ध्यान करा आणि मग बघा किती तुम्हाला बरं वाटतं. बाकी हे सगळे अवतार भवतार अनएंडिंग आहे, न संपणार आहे. याच्यामध्ये इतके अडकलेले आहेत तुम्ही की तुम्हाला जगात काय चाललेलं हे कळत नाही. आणि असेच देश हे लवकर गुलाम होतात. अशा देशांवर आक्रमण करणं सोपं जातं. देश याच्यामध्ये अडकलेले असतात, ज्यांना जगाचं काहीच माहीत नसतं, ज्यांना विज्ञानाची माहिती नसते, ज्यांना या सगळ्या गोष्टीचा काही अंदाज नसतो की काय चाललंय जगामध्ये. अशा देशावर आक्रमण करणं सोपं असतं, अशा देशाला गुलाम करणं सोपं असतं, कारण यांना काही सांगा ते लगेचच हो म्हणतील. आणि हे बाबा बुवा सगळे जे काही मॅक्सिमम बंधू आहेत, पैसे घेतले आणि त्यांना काही सांगा म्हटलं तर ते काही सांगतील. परवाच्या दिवशी त्या खरातला अटक केलं तरी पण लोकांना कळत नाही. आणि हे जे सगळं वराह प्रेम ऋतू चाललंय, आणि मी तर ऐकलंय की म्हणे गायीचे पण छोट्या छोट्या हे बनवलेले आहेत, छोट्या छोट्या गायी यायला लागल्या म्हणे, त्या खूप वाढत नाहीत, लोकांना पाळता याव्या म्हणून. आणि मग आता त्याच्यावर कहाण्या रचल्या जातील की अशी गाय ठेवणं हे किती पवित्र असतं, पॉझिटिव्ह असतं, सत्ययुग तुमच्या घरामध्ये अवतरतं, 4 जन्माचे सगळे पाप मिटून जातात.
अशा सगळ्या कहाण्या तुमच्यासमोर ठेवल्या जातील आणि मग तुम्हाला असं वाटेल जाऊ दे काय 4-5 हजार 10 हजारात येते ना छोटंसं गाईचं पिल्लू मी बांधतो. अरे नका करू हे. ज्याच्यासाठी जे आहे तेच, ते गाईचं काम आहे. ती दूध देते, बछड्यांना जीव हे देते, आपल्या शेतीसाठी उपयोगी आहे. गाय बैल हे सगळे उपयुक्त पशु आहेत. डुक्कर हे सगळे आपले हे प्राणी मात्र हे आपल्या पृथ्वीचे सगळे प्राणी जे आहेत, माझा काही या प्राण्याबद्दल द्वेष नाही आहे. हे जे चाललेलं आहे ना हे 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 थांबवा, नाही ते हे वाढत जाईल ना. हा देश खरंच हास्यासोबत लोक हसतील. मला नाही वाटत माझ्या देशावर कोणी हसावं म्हणून हा व्हिडिओ. या सगळ्याबद्दलच्या मित्रमैत्रिणींनो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा. थांबते. धन्यवाद.